नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानगरपालिका भरतीच्या जाहिराती येणं चालू झाली। त्यातली पहिली जाहिरात आली आहे नवी मुंबई महानगरपालिका भरती 620 पदांसाठीची भरती आहे। यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही पद आहे। गट क चे 27 पद आहे, गट ड चे 3 पद, असे टोटल 30 पदांसाठी 120 पदसंख्या असणारी ही जाहिरात आहे। जाहिरातीबद्दल थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। यामध्ये जाहिरातीमध्ये पदे कोणती आणि किती आहेत, पात्रता काय असणार आहे, परीक्षा कोण घेणार आणि फॉर्म भरण्याचा कालावधी किती असणार आहे। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की टाका। आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की महानगरपालिका भरती संदर्भात इग्नाइट अकॅडमीची रेकॉर्डेड बॅच आहे। नॉन टेक्निकलची वेगळी आहे, ज्यामध्ये 1999 प्लस जीएसटी फी आहे, ज्यामध्ये सगळी फॅकल्टी तुम्हाला ज्यांनी आता अपडेटेड सिलेबस त्यामध्ये आहे शिकवलेला आहे। स्ट्रिक्टली टीसीएस पॅटर्न आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, अनलिमिटेड व्ह्यू आहे, किती वेळेस लेक्चर बघू शकता आणि 250 प्लस टेस्ट सिरीज याच बॅच मध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे। आता नॉन टेक्निकलची जशी आहे तशी टेक्निकलची पण बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे। ऑल सिव्हिल ज्युनियर इंजिनिअरिंग साठीच्या बॅचेस आहे, डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम साठी आहे, ज्यामध्ये मनपा जसे की आता मनपाची भरती आलेली आहे, महाट्रान्सकोची आहे, WRD आहे, MIDC आहे, सिडको आहे, NMC आहे, BMC आहे, अशा रेकॉर्डेड बॅच ही पण तुम्हाला अवेलेबल आहे। तुम्ही आता जाऊन लगेच चेक करू शकता। यासाठी ह्या एक्सपर्ट टीम यामध्ये आपण दिली फीचर्स, त्यामध्ये तुम्हाला यामध्ये सुद्धा जे फीचर्स टेक्निकल मध्ये नॉन टेक्निकलला तेच टेक्निकल मध्ये सुद्धा तुम्हाला असणार आहे। सो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सिरीज पण फ्री हँड रिटर्न नोट्स तुम्हाला इथे अवेलेबल आहे, ऑनलाईन टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे। सो यासाठी पण फी तुम्हाला 1999 प्लस जीएसटी आहे। सो तुम्ही जर टेक्निकल बॅच साठी टेक्निकल पदासाठी अभ्यास करत असाल तर ही बॅच घ्या, ज्यामध्ये तुम्हाला सगळा सिलेबस इन्क्लूड आहे आणि जी पद मी तुम्हाला पुढे पद सांगणार, जी पद नॉन टेक मध्ये येतात त्यासाठी वेगळी बॅच आहे, ती तुम्ही परचेस करू शकता। चला आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो। बघा ही जाहिरात आता न्यूजपेपरला आलेली आहे। न्यूजपेपरला आलेल्या जाहिरातीच्या आधारे तुम्हाला मी माहिती देतोय। संध्याकाळपर्यंत डिटेल जाहिरात येऊन जाईल। डिटेल जाहिरात आली की त्यावर सेपरेट माझा व्हिडिओ येणार, तो त्यासाठी काय करा, चॅनल लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून डिटेल ऍड आली की तुमच्यापर्यंत ती पण माहिती पोहोचून जाईल। आता एवढीच जाहिरात आपल्याकडे आली आहे। डिटेल ऍड मध्ये आपल्याला काय बघायला मिळेल की तुमच्या आरक्षणानुसार किती पदसंख्या आहे, तुमच्या कॅटेगरीला किती पदसंख्या आहे, तुम्ही किती जागेसाठी कॉम्पिट करू शकणार आहे, डिटेल सिलेबस काय आहे, परीक्षा पॅटर्न कशी आहे, निवड पद्धत कशी आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत मी सांगणार आहे। ओके, आता वन बाय वन थोडासे हे मुद्दे मी तुमच्या समोर मांडतो। ही जी नवीन जाहिरात आलेली आहे, ही नवीन जाहिरात आजच्या डेटला आली बघा, 27 मार्च 2025 ची जाहिरात आहे। तुम्ही बघू शकता नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आहे, ज्यामध्ये गट क आणि गट ड चे पद भरली जाणार आहेत। मग गट ड मध्ये तुम्हाला ही ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे, ऑनलाईन पद्धतीनेच तुमची फॉर्म भरण्याची प्रोसेस असणार आहे। हे डिटेल्स तुम्हाला पुढे मी सांगतो। बघा यामध्ये जागा कोणकोणत्या बघा, टेक्निकलच्या ह्या 3 जागा तुम्ही सध्या लक्षात घेऊ शकता। टेक्निकल मध्ये बघा बायोमेडिकल इंजिनियर याची वेतन श्रेणी S15 आहे। 7व्या वेतन आयोगानुसारच तुम्हाला वेतन श्रेणी लक्षात घ्या। इथे 41,800 पासून 1,32,300 जवळपास ह्या पदासाठी सॅलरी तुम्ही म्हटला तर 55,000 पर्यंत सॅलरी आहे। हे एकच पद आहे, मात्र एकच पद आहे, तुमच्यासाठीच आहे ते पद, लक्षात घ्या। दुसरं कनिष्ठ अभियंता ज्युनियर इंजिनियर स्थापत्यसाठी सिव्हिलच्या मुलांना संधी आहे, लक्षात घ्या। S14 38,600 पासून 1,12,800 पर्यंत साधारणतः इथे पण सॅलरी तुम्हाला 50,000 पर्यंत आहे। 35 जागा आहे, इथे कॉम्पिट तुम्हाला मात्र करता येईल। 35 जागा आहे। नवी मुंबईसाठी तुम्हाला जर जायचं असेल, तयारी करायची असेल, ज्यांना इच्छुक आहे नवी मुंबईमध्ये जॉब करण्याचा, त्यांच्यासाठी खूप चांगली संधी, 35 जागा आहे। कनिष्ठ अभियंता ज्युनियर इंजिनियर आपण बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या जागा आहेत S14, यामध्ये 38,600 22,800 याला सुद्धा 50,000 पर्यंत सॅलरी तुम्हाला 6 पदसंख्या इथे असणार आहे। आता माझ्या माहितीप्रमाणे ह्या तुमच्या 3 ज्या आहेत ना ह्या टेक्निकल जागा आहेत, यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता। बाकीचे ज्यात बघा उद्यान अधीक्षक जागा आहे 1, त्यानंतर सहाय्यक माहिती जनसंपर्क अधिकारी जागा आहेत 1, वैद्यकीय समाजसेवक जागा आहे 15। या सगळ्यांना S14 म्हणजे 50,000 पर्यंत सॅलरी आहे, ह्या जागा आहेत बघा। इथे ही जागा चांगली आहे, वैद्यकीय समाजसेवक म्हणून आहे, 15 जागा आहे आणि सॅलरी स्ट्रक्चर पण 50,000 पर्यंत आहे। डेंटल हायजेनिक S13 आहे, त्यानंतर स्टाफ नर्स, आता डेंटल हायजेनिकच्या जागा आहेत 3 आणि अजून महत्वाचं सगळ्यात जास्त जागा बघा स्टाफ नर्स साठी पण आहे बघा। स्टाफ नर्स मिडवाईफ GNM म्हणतो आपण त्याला, 131 जागा आहे। आता यासाठी तुमचे मित्र घरातले कोणी रिलेटिव्ह असेल, तयारी करत असाल तर यांच्या
त्याच्यासाठी नॉन टेक्निकलची बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. ह्या बॅचेस ऑलरेडी आपण घेतलेल्या आहे. आरोग्य भरतीच्या जाहिरात येऊन गेल्या पाठीमागच्या वर्षामध्ये. त्या वर्षामध्ये आपल्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात हा बल्क स्टुडंट आपल्याकडे होता आणि त्यासाठी बॅच आपल्याकडे होती. सो यांना खूप चांगली संधी, स्टाफ नर्स किंवा नर्स मिडवाईफ GNM म्हणतो आपण त्यांना, S13 म्हणजे यांना सुद्धा सॅलरी स्ट्रक्चर जर म्हटलं तर 45,000 सॅलरी स्ट्रक्चर आहे. जागा 131 आहे. खूप चांगली संधी यांना असणार बघा, लक्षात घ्या. आणि ही बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. डायलिसिस तंत्रज्ञ जागा 4 आहेत. S13 सॅलरी स्ट्रक्चर सेम आहे. सांख्यिकी सहाय्यक सॅलरी स्ट्रक्चर सेम आहे, जागा 3 असणार आहे. त्यानंतर बघा 11 नंबरचं ECG तंत्रज्ञ जागा 8 आहे. S13 सॅलरी स्ट्रक्चर आहे. CSSD तंत्रज्ञ सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट तो आपल्याला 5 जागा. S13 सॅलरी स्ट्रक्चर बघा 40,000 सॅलरी स्ट्रक्चर आहे. 40 नाही 45,000 तुम्हाला सॅलरी स्ट्रक्चर इथे असणार आहे. आहार तंत्रज्ञ S13 सेम 1 जागा आहे. नेत्र चिकित्सा सहाय्यक 1 जागा आहे. औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी जे विद्यार्थी असतील ज्यांचं फार्मसी झालं असेल, आता डिटेल तुम्हाला मी पुढे सांगणार आहे, पण लक्षात घ्या ही सुद्धा चांगली पोस्ट आहे. 12 जागा आहे आणि सॅलरी स्ट्रक्चर तुम्हाला जवळपास 40,000 आहे. खूप चांगली पोस्ट आहे. S10 मध्ये बघा, S10 मध्ये. त्यानंतर आरोग्य सहाय्यक महिला 12 जागा. S10 40,000 सॅलरी आहे. त्यानंतर बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक, हे सुद्धा टेक्निकलचं पद आहे. S8 जवळपास तुम्हाला 35,000 सॅलरी आहे. 6 पदसंख्या आहे. पशुधन पर्यवेक्षक बघा, तुम्हाला आठवत असेल पाठीमागे आपण ही जाहिरातीच्या अगेन्स्ट मुलांना मार्गदर्शनचा व्हिडिओ बॅच पण घेतली होती. व्हिडिओ पण माझे भरपूर अवेलेबल आहे. 2 जागा. S8 म्हणजे 35,000 सॅलरी स्ट्रक्चर असणार आहे. ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ ANM म्हणतो आपण त्याला, 38 जागा आहे. खूप चांगल्या जागा इथे बघा, इथं जागा चांगल्या आहेत. याची S8 म्हणजे इथे सुद्धा 35,000 सॅलरी असेल तुम्हाला. आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप याची सुद्धा बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. 51 जागा आहे. खूप चांगल्या जागा आहेत. इथे सुद्धा तुम्हाला 35,000 सॅलरी असणार आहे. आणि ह्या झाल्या 20. त्यानंतर पुढचे पद बघा कोणती कोणती आहे. नेक्स्ट जस्ट मिनिट. त्यानंतर 20 नंबरला बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप 51 जागा. S8 सॅलरी स्ट्रक्चर सेम तुम्हाला 35,000 आहे. जागा पण चांगल्या बघा, 51 आहे. शस्त्रक्रिया सहाय्यक S7 इथे मात्र तुम्हाला 30,000 सॅलरी मिळू शकते. 15 जागा आहे. सहाय्यक ग्रंथपाल S7 8 जागा आहे. 30,000 सॅलरी तुम्हाला असणार आहे. वायरमन ज्याला आपण S6 म्हणतो 2 जागा आहे. हिला 25,000 सॅलरी स्ट्रक्चर तुम्हाला मिळेल. आणि ध्वनी चालक 1 जागा आहे. उद्यान सहाय्यक 4 जागा आहे. लिपिक टंकलेखक बघा, ही सुद्धा स्टार करतो मी, जागा खूप जास्त आहे. 135 जागा आहे. याला सॅलरी स्ट्रक्चर S6 आहे. जवळपास याला म्हणूया आपण 30,000 सॅलरी आहे. याला पदवीधर लागतो. मराठी इंग्रजी टायपिंग सर्टिफिकेट लागतो. तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. लेखा लिपिकसाठी सुद्धा इथे तुम्हाला स्टेनोचा कोर्स लागतो, मराठी आणि इंग्लिशचा. त्याला जागा 58 जागा आहे बघा, म्हणजे जवळपास तुम्हाला इथे सुद्धा सॅलरी स्ट्रक्चर 30,000 आहे. शवविच्छेदन मदतनीस 4 जागा आहे. कक्ष सेविका ज्याला आया म्हणतो आपण, वार्ड बॉय इथे आहे. इथे आया आहेत. कक्ष सेवक आणि कक्ष सेविका दोघांसाठी, मेल फिमेल साठी आहे. S1 म्हणजे जवळपास तुम्हाला इथे सॅलरी स्ट्रक्चर 25,000 आहे. 28 आणि 29 पदसंख्या, अशा टोटल 620 पदांची ही जाहिरात आहे. खूप चांगली जाहिरात आहे. डिटेलमध्ये पुढे आम्ही परत व्हिडिओ घेणार आहोत, लक्षात ठेवा. आता यामध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याचा शेड्यूल कसं आहे तर ऑनलाईन तुम्ही बघा 28 तारखेला म्हणजे उद्यापासून फॉर्म भरण्याची सुरुवात होणार आहे. 11 मे पर्यंत जवळपास तुम्हाला असं म्हणूया आपण 44 दिवस 44 डे तुम्हाला फॉर्म भरण्याची वेळ आहे. सो काळजी करू नका. याच्याबद्दल फॉर्म कसा भरायचा हा व्हिडिओ आल्यानंतर फॉर्म भरा. पुष्कळ दिवस तुमच्याकडे आहे. डॉक्युमेंट नसतील डॉक्युमेंट काढून ठेवा, डॉक्युमेंट पण लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला परीक्षेचा दिनांक 7 दिवस अगोदर कळवण्यात येईल. आता मे पर्यंत फॉर्म भरायचा तर साधारणतः जुलैमध्ये तुमची एक्झाम असू शकते बघा, जुलैमध्ये बरोबर. जुलैमध्ये साधारणतः 45 दिवस तुम्हाला मिळू शकतात आणि जुलैमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. याचा बघा नवी मुंबई महानगरपालिकेची संकेतस्थळावर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तुम्हाला माहिती आहे यापैकी जी पदसंख्या मी तुम्हाला सांगितली 27 गट क ची आहे आणि 3 पद गट ड ची असणार आहे. एक्झाम कोण घेणार तर याची एक्झाम TCS घेणार आहे. परीक्षा शुल्क बघा तुम्ही ओपन साठी 1000 आहे. कॅटेगरीला तुम्हाला 900 रुपये परीक्षा शुल्क आहे. आता परीक्षेचा दिनांक वेळ आणि केंद्र तुम्हाला प्रवेशपत्रावरती डिटेल येणार आहे. आणि काही जर बदल झाला तर ही वेबसाईट आहे nmmc.gov.in ह्या वेबसाईटवरती सगळं तुम्हाला कळणार आहे. आणि बाकीचा जो तपशील त्यांनी सांगितलं बघा, म्हणजे काय
पदसंख्या, पदांचा तपशील, वेतन श्रेणी, वयोमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, सर्वसाधारण सूचना, अटी शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामायिक समांतर आरक्षण, तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतचा तपशील ह्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. आतापर्यंत उपलब्ध नाहीये, मी व्हिडिओ घेईपर्यंत. आता उपलब्ध होईल, संध्याकाळपर्यंत उपलब्ध व्हायलाच पाहिजे, कारण उद्यापासून फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू होणार आहे. या ठिकाणी आयुक्त साहेब आहेत डॉक्टर कैलास शिंदे यांच्या सहीनिशी हे आलेलं आहे. आजच्या डेटला आलेलं तुम्ही बघू शकता, 27 तारखेची ही न्यूज आहे. सो यासाठी तयारीत राहा. मनपा भरतीबद्दल मी तुम्हाला सांगितलं, पदे कोणकोणती आहे. गट क ची पद आहे, गट ड ची पद आहे, गट क ची 27 पद आहे, गट ड ची 3 पद आहे. यामध्ये टेक्निकलची 4 पद आहे. ओके, आता किती पद आहे त्याची लिस्ट मी तुम्हाला सांगितली. पात्रता काय असणार तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पदवीधर लागणार आहे, बऱ्याच ठिकाणी. प्लस तुमचं काही टेक्निकल तिथे प्रत्येक पोस्टनुसार असू शकतं. लिपिक, टंकलेखक, लेखा परीक्षा सोडलं तर बाकी ठिकाणी इतर लागू शकतं तुम्हाला. त्या संदर्भात डिटेलमध्ये पात्रता, आता त्याचा व्हिडिओ बनवायला त्याची डिटेल ऍड आलेली नाहीये. सो त्याची डिटेल ऍड संध्याकाळपर्यंत आली की त्याचा व्हिडिओ मी बनवतो, तो व्हिडिओ बघून घ्या. त्या डिटेलमध्ये असणार आहे. परीक्षा कोण घेणार आहे तर परीक्षा तुमची TCS घेणार आहे. जवळपास TCS 99% TCS तुमची एक्झाम घेणार आहे. मनपा TCS घेते किंवा हा फॉर्मॅट जो तुम्हाला बघायला मिळतो ना, या फॉर्मॅटमध्ये ऍड आली आहे, तर TCS तुमची एक्झाम घेण्याचे चान्सेस जास्त आहे. तरी पण संध्याकाळपर्यंत डिटेल मी तुम्हाला माहिती मी देतो. याच्यानंतरचे पुढचे व्हिडिओ जे असणार ना, ते सगळे व्हिडिओ असे असणार बघा. पात्रता काय असणार आहे, परीक्षा पॅटर्न कसा आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, निवड पद्धत कशी असणार आहे, फॉर्म कसा भरावा, कागदपत्रे कोणती लागतात, बुक लिस्ट कोणती वाचायला पाहिजे, यावरती माझे व्हिडिओ येणार आहे. हे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. आणि जाताना परत एकदा सांगतो तुम्हाला की इग्नाइट अकॅडमीकडनं नॉन टेक्नॉलॉजी बॅच, नॉन टेकची पण बॅच आहे. 1999 GST आणि टेक्निकलची सुद्धा बॅच तुम्हाला इथे अवेलेबल आहे. जे 4 पदं मी टेक्निकलमध्ये बोललो तुम्हाला, त्या पदांसाठी ही बॅच पण अवेलेबल आहे. ज्या बॅचचे फीचर असे आहे, तुम्हाला टेस्ट सिरीज वेगळी घ्यायची गरज नाही. क्लास नोट्स तुम्हाला अवेलेबल आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन पण तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबईला हा चांगला जॉब आहे. मनपामध्ये जॉब आहे. विशेष म्हणजे मनपाला एकाच ठिकाणी जॉब असतो, ट्रान्सफर नसतं. मनपा टू मनपा, डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट तुम्ही ट्रान्सफर होऊ शकते, पण एकाच जागी मुंबईमध्ये जॉब आहे. आणि ज्यांना आवडतंय मुंबईमध्ये जॉब करायला त्यांनी नक्कीच यासाठी तयारी लागा. कारण टेक्निकल साठी तुम्हाला बघितलं तर सॅलरी स्ट्रक्चर 55,000पर्यंत सुरुवात आहे. नंतर ती वाढत जाऊन लाखामध्ये पण तुम्ही जाणार आहात. सो तयारीत राहा. याबद्दल अजून काही तुमच्या मनात प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि असे व्हिडिओ, नवीन माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्की करा. यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचा ॲप पण तुम्हाला डाउनलोड करता येईल. ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता किंवा ह्या नंबरला 88 88 99 61 16 या नंबरला आपण कॉल करू शकता. तुर्तास थांबतो. खूप खूप धन्यवाद.